महिलांच्या स्पर्धेतील शेवटच्या पहिल्या फेरीच्या सामन्यासाठी पाचारण करतोय सुवर्ण गणेश दिवे आगार विरुद्ध भिल्ले साठी चला सुवर्ण गणेश दिवे आगार आणि भिल्लेश्वर किहिम मैदान क्रमांक 2 साठी आपल्याला पहिला पुकार आहे। पुरुषांच्या स्पर्धेमध्ये सहभागी असलेले 16 संघ मी वाचून दाखवतोय। पांडवादेवी रायवाडी, जय भवानी वाशी, जय हनुमान उचेडे, भैरवनाथ पेजारी, शिवाई बांधण, शिवशंभो पाटणेश्वर, जय हनुमान वायशेत, मातृछाया कुरडूस, ओमकार वेशवी, जय हनुमान धेरण, नागेश्वर आवास, झुंजार पोयनाड, बजरंग बेली, म्हसोबा पेजारी, गणेश क्लब उरण आणि मरीदेवी धेरण आपण आल्याची नोंद सौरभ पाटील सरांकडे करायची आहे। 16 संघ मी वाचून दाखवलेले आहेत। जे संघ उपस्थित आहेत त्यांनी विनाविलंब आपण आल्याचं रिपोर्टिंग करायचं आहे। सौरभ पाटील सर व्यासपीठाच्या उजव्या बाजूला त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकडे रिपोर्टिंग करा। या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले दिघोडी येथील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय सुशांतजी गावड यांचा यथोचित मानसन्मान व्यासपीठावर संपन्न होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करावा विनंती आहे। सुशांतजी गावड, दिघोडी। कॅमेराला सांगू ना पॉईंट। आभारी आहोत सन्माननीय सुशांतजी गावंड साहेब। त्यानंतर सन्माननीय सुनीलजी म्हात्रे, आपला देखील यथोचित मानसन्मान व्यासपीठावर संपन्न होईल, त्याचा आपण स्वीकार करावा। सुनीलजी म्हात्रे। सॉरी धन्यवाद सन्माननीय सुनीलजी म्हात्रे। तदनंतर सन्माननीय मंगेशजी गावंड, आपण देखील सन्मानाचा स्वीकार करावा विनंती आहे। मंगेशजी गावंड। धन्यवाद मंगेशजी गावंड साहेब। तदनंतर प्रणयजी घरत, दिघोडी, आपला देखील यथोचित मानसन्मान व्यासपीठावर संपन्न होईल, त्याचा आपण स्वीकार करावा। प्रणयजी घरत। पाणी पाणी सन्माननीय दत्तात्रेयजी म्हात्रे रहाटले आणि राजेंद्रजी म्हात्रे रहाटले, आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं विनंती आहे। तसेच
सन्माननीय शरदजी थळे, सोमनाथजी थळे, गुरुनाथजी थळे आणि हिम्मतजी म्हात्रे आपणास देखील विनंती आहे, आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे। सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे। तदनंतर सन्माननीय मिथुनजी थळे आपण देखील सन्मानाचा स्वीकार करावा विनंती आहे। तदनंतर व्यासपीठावर उपस्थित चंदनजी कामेरकर आपला यथोचित मानसन्मान त्या ठिकाणी संपन्न होईल, आपण स्वीकार करावा विनंती आहे। चंदनजी कामेरकर। तदनंतर या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले रहाटले येथील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय राजेंद्रजी म्हात्रे आपला देखील यथोचित मानसन्मान व्यासपीठावर संपन्न होईल, त्याचा आपण स्वीकार करावा। चालू झाली तदनंतर या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले रहाटले येथील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय दत्तात्रेयजी म्हात्रे आपला यथोचित मानसन्मान व्यासपीठावर संपन्न होतोय, आपण त्याचा स्वीकार करावा। धन्यवाद सन्माननीय दत्तात्रेयजी म्हात्रे। विनंती आहे सन्माननीय शरदजी थळे, सोमनाथजी थळे, गुरुनाथजी थळे आणि हिम्मतजी म्हात्रे आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे। मैदान क्रमांक 2 साठी दुसरा पुकार सुवर्ण गणेश दिवे आगार विरुद्ध भिल्लेश्वर किहिम। दुसरा पुकार दोन्ही संघांसाठी मैदान क्रमांक 2 वर। तदनंतर व्यासपीठावर उपस्थित रहाटले येथील सन्माननीय आरतीताई म्हात्रे यांचा यथोचित मानसन्मान संपन्न होईल, विनंती आहे उज्ज्वलाताई पाटील आपल्या शुभ हस्ते आपण आरतीताई म्हात्रे रहाटले यांचा यथोचित मानसन्मान त्या ठिकाणी संपन्न करायचा आहे। तदनंतर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय भक्तिताई म्हात्रे रहाटले यांचा देखील यथोचित मानसन्मान संपन्न होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करावा विनंती आहे। हे चिपकावं लागतील, हे टाकले त्याच्यात हे त्यांना स्टिकर असेल। आभारी आहोत भक्तिताई म्हात्रे। तसेच एक या स्पर्धेच्या निमित्तानं एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावर संपन्न करीत आहोत। लक्ष द्या मित्र हो, रहाटले गावातील ही सुपुत्री जिने डॉक्टर होण्याचा सन्मान त्या ठिकाणी मिळवलेला आहे, अपार कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी डॉक्टर ही पदवी संपादन केलेली आहे आणि आता रुग्णसेवेमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टर गौरी दिनेश म्हात्रे यांचा यथोचित मानसन्मान
ऋतिक राजेंद्र पाटील समस्त ग्रामस्थ मंडळ कोळगाव यांच्या माध्यमातून व्यासपीठावर संपन्न होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करावा विनंती आहे. उज्ज्वलाताई पाटील आपण देखील त्या ठिकाणी सहभागी व्हायचं आहे. डॉक्टर गौरी दिनेश म्हात्रे रहाटले यांचा यथोचित मानसन्मान. जोरदार टाळ्या करा मित्र हो. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे व्रत ज्यांनी स्वीकारलेलं आहे, डॉक्टर गौरी दिनेश म्हात्रे, ज्यांनी नुकतीच डॉक्टर ही पदवी मिळवलेली आहे आणि आता वैद्यकीय क्षेत्रात त्या आपली सेवा त्या ठिकाणी पुरवत आहेत. अशा गौरी दिनेश म्हात्रे यांचा सत्कार स्वर्गीय रुची राजेंद्र पाटील स्मृती चषक 2026 सन्माननीय ऋतिक राजेंद्र पाटील आणि समस्त ग्रामस्थ मंडळ कोळगाव यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न होतोय. आभारी आहोत डॉक्टर गौरी. तसेच नुकतंच या क्रीडा नगरीमध्ये धोकवडे येथील सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक सन्माननीय अभिलाषदादा माळवी, ग्रुप ग्रामपंचायत धोकवडेचे माजी सरपंच जयवंतजी म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय निरोजजी भगत आणि आमदार साहेबांचे विश्वासू सहकारी मनोहर पाटील साहेब, नंदू काका म्हात्रे, ग्रुप ग्रामपंचायत धोकवडेचे माजी सदस्य राजेशजी दरिडगे यांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये झालेलं आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. तिसरा आणि अंतिम पुकार भिल्लेश्वर किहिम विरुद्ध सुवर्ण गणेश दिव्यागर. सन्माननीय दिलीपजी म्हात्रे रहाटले, विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. दिलीपजी म्हात्रे. सिंगल पॉइंट आहे, एका एंटीचा पाय आउट ऑफ बॉन्ड आहे त्या ठिकाणी. सिंगल पॉइंट वेशवी. व्यासपीठावर उपस्थित विद्युत मंडळाचे साहेब सन्माननीय गायकर साहेब यांचा यथोचित मानसन्मान संपन्न होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करावा विनंती आहे. गायकर साहेब MSCBचे कर्मचारी. सन्माननीय नरेशजी थळे आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. तसेच सन्माननीय दिनेशजी थळे आपणास देखील विनंती आहे, आपण व्यासपीठावरून आसनस्थ व्हायचं आहे. मैदान क्रमांक 2 कडे चला. भिल्लेश्वर किहिम आणि सुवर्ण गणेश दिव्यागर. या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले सन्माननीय योजक पाटील मांडवा, आपला देखील यथोचित मानसन्मान संपन्न होईल, आपण त्याचा स्वीकार करावा विनंती आहे.
या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय अजय म्हात्रे आगरसुरे आपला देखील यथोचित मानसन्मान व्यासपीठावर संपन्न होईल त्याचा आपण स्वीकार करावा विनंती आहे. अजयजी म्हात्रे आगरसुरे. भिल्लेश्वर किहिम, सुवर्ण गणेश दिवेआगर. दोन्ही संघांना विनंती आहे विनाविलंब आपण मैदान क्रमांक 2 कडे चला. या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले सन्माननीय सोमनाथजी थळे आपला यथोचित मानसन्मान व्यासपीठावर संपन्न होईल आपण त्याचा स्वीकार करावा विनंती आहे. सोमनाथजी थळे. सोमनाथजी थळे या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावर सन्मानित होत आहेत. तसेच सन्माननीय शरदजी थळे आपला देखील यथोचित मानसन्मान या ठिकाणी संपन्न होईल त्याचा आपण स्वीकार करावा. भिल्लेश्वर किहिम आणि सुवर्ण गणेश दिवेआगर. चला त्वरित. दिवेआगर संघ उपस्थित आहे. डीजे. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय नरेशजी थळे आपला देखील यथोचित मानसन्मान संपन्न होतोय आपण त्याचा स्वीकार करावा. नरेशजी थळे. सामन्याला सुरुवात करण्यापूर्वी मी विनंती करीन संतोष दादा आणि सुजाताताई आपण मैदान क्रमांक 2 कडे चला. त्या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. दोन्ही संघांना या स्पर्धेचं स्मृतिचिन्ह भेट म्हणून दिलं जाईल आणि त्या ठिकाणी मैदानावरच आपला यथोचित मानसन्मान सन्माननीय राजेंद्र पाटील आणि ऋतिक पाटील यांच्या माध्यमातून संपन्न होईल त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. विनंती आहे संतोषदादा पाटील आणि सुजाताताई पाटील आपण मैदान क्रमांक 2 कडे मार्गक्रमण करायचं आहे.
राजे इकडून या, इथून येऊ द्यायचं मागं. मैदान क्रमांक 2 वर सामना आहे भिल्लेश्वर किहीम विरुद्ध सुवर्ण गणेश दिवे आगार या दोन संघांच्या दरम्यान. आणि त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून नाणेफेकीचा कौल करण्यासाठी सन्माननीय संतोषदादा पाटील आणि सुजाताताई पाटील उद्योजक पनवेल यांचा यथोचित मानसन्मान देखील त्या ठिकाणी होईल. सर्वप्रथम विनंती आहे संतोषदादा आणि सुजाताताईचा मानसन्मान त्या ठिकाणी संपन्न करायचा आहे. विनंती आहे राजेंद्रजी पाटील आणि ऋतिकजी पाटील, आपण त्या ठिकाणी संतोषदादा पाटील आणि सुजाताताई पाटील यांचा सन्मान त्या ठिकाणी सर्वप्रथम संपन्न करायचा आहे. स्वर्गीय रुची राजेंद्र पाटील स्मृती चषक 2026 भव्यदिव्य अशी महिला आणि पुरुष गटाची कबड्डी स्पर्धा. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं विशेष अतिथी म्हणून या स्पर्धेसाठी लाभलेले संतोषदादा पाटील आणि त्यांच्या अर्धांगिनी सुजाताताई पाटील यांचा यथोचित मानसन्मान राजेंद्र लक्ष्मण पाटील आणि ऋतिक राजेंद्र पाटील आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या माध्यमातून आणि समस्त ग्रामस्थ मंडळ कोळगाव यांच्या माध्यमातून मैदान क्रमांक 2 वर संपन्न होत आहे. सर्वप्रथम सन्मान करायचा आहे. नाणेफेकीचा कौल करायचा आहे. संतोषदादा आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी करायचा आहे. बाहेर गेली तर तुम्ही रेट चालू डिसिजन द्यायचा होता तुम्हाला, तुम्ही कितपर्यंत गेला डिसिजन काय नाव आहे? विनंती आहे पहिल्या फेरीतील शेवटच्या सामन्यासाठी दोन्ही संघांना स्मृतिचिन्ह प्रदान करण्यासाठी शुभंगीताई म्हात्रे आणि नेहाताई म्हात्रे आपल्या शुभ हस्ते त्या ठिकाणी स्मृतिचिन्ह दिलं जाणार आहे. विनंती आहे आपण मैदान क्रमांक 2 कडे मार्गक्रमण करायचं आहे.
धन्यवाद. धन्यवाद. तदनंतर सुवर्ण गणेश दिव्यागर आपण आपलं स्मृतिचिन्ह त्या ठिकाणी स्वीकारायचं आहे. तसेच संतोषदादा पाटील आणि सुजाताताई पाटील आपली या कार्यक्रमाच्या माध्यमातून रजा घेत आहेत. आपला बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावर व्यतीत केला त्याबद्दल ऋतिक राजेंद्र पाटील आणि समस्त ग्रामस्थ मंडळ कोळगाव यांच्या माध्यमातून आम्ही आपले ऋण व्यक्त करतोय. आभार आहेत. Official, now start your match. Last match of first round, Suvarna Ganesh Divyagar and Bhilleshwar Kihil. काय झाला स्टिकर नाही याला होल मारून मग त्याला लावू गाड्या निघत नाही गाडी जिंकून घ्यायची शोरूम मधून ज्यांनी पाहिजे. ऑफिशियल या रेड नंतर तुमचा सामना 2 मिनिटांसाठी थांबवा. मैदान क्रमांक 2. या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सन्माननीय सोमनाथजी लांडे साहेब यांचं शुभागमन मैदानात आपण पाहतोय. दोन्ही ऑफिशियल्सला, दोन्ही सामन्याच्या ऑफिशियल्सला विनंती आहे या रेड नंतर आपला सामना थांबवायचा आहे. स्वागतम, शुभ स्वागतम. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही रायगड भूमी आणि रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यात कोलगाव नगरीत हा कबड्डीचा थरार तुम्हाला पाहायला मिळतो. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं श्री ऋतिक राजेंद्र पाटील व समस्त ग्रामस्थ मंडळ कोलगाव आणि टाकादेवी स्पोर्ट्स क्लब मांडवा आयोजित
स्वर्गीय रुची राजेंद्र पाटील स्मृती जसं 2026 आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर भीती नामा तुझी मुली ही गडगड नाऱ्या नभा आसमानाच्या सुलतानीला जवाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. तर महाराष्ट्राच्या मातीत खेळला जाणारा हा मराठमोळ्यांचा खेळ कबड्डी. तर श्वास रोखून धरा धुरला उडणार. या मैदानावर रायगडच्या रणरागिणी आता मात्र आपल्या खेळाचा घुमारा घुमवणार आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. नांदगाव